श्री गुरुवीर लीलामृत अध्याय 11. श्री गुरुभ्यो नमः. परमानंदा परमरहिवासी स्वइच्छेने तू क्रीडा करीसी जगपालका अहर्निशी गुरुराया तू निराधारासी आधार निव्यापारासी व्यापार निर्गुणासी गुणाधार तूच देसी गुरुराया. तुझ हात ना पाय तुझ बाप ना माय तुझा तुची पाहे सर्व ठाई तुझ आदि ना अंत सर्वा ठाई पूर्ण भरित भरोन्या लिप्त गुरु सखया. गुरुदिनांचा दयाळ गुरुप्रेमाचा प्रेमळ गुरुसेवे सकळ तृप्त देव. यात्रा करोन्या जाण वीरा राहिले आश्रमी येऊन जंगमार्चन ब्रह्मभोजन करावे ऐसे म्हणत. इच्छा ऐसी इच्छा होऊनिया आज्ञा करी भंडारिया सर्व सामग्री आणावया ब्राह्मभोजना कारणे. अवश्य म्हणून या ते वेळी साहित्य मिळविले सकळी पीरा येऊनी वीराजवळी सर्व सिद्ध केले असे. वीरा विनवी वीरशैवांसी भोजनासी यावे आश्रमासी आमंत्रण दिले सर्वांसी पाकसिद्धी केले पै. पाक निष्पत्ती करोनी बोलावू गेले सर्वा लागुनी एकमेका म्हणती वाणी भोजना न जावे शिवभक्त असोनी साचार नित्य आठवी रमावर यासी घडला अनाचार त्याचे घरा न जावे. जंगमवाणी मिळोनी बोले न येऊ तुझे सदनी तू आठवितोस चक्रपाणी म्हणोनिया तू आठवितोसी चक्रपाणी म्हणोनिया. आम्ही वीरशैव पूर्ण भक्त विष्णुस्मरण करणे नये उचित तुम्ही आठविता अनंत यासाठी न येऊ. तुमचे गृही असे तुळसी ते न पाहू आम्ही नेत्रेसी टाळविणा घेऊन अहर्निशी आठविता रमापती. ऐसे बोलून या सर्व वीरासी म्हणे गृहा जावे व्यर्थ श्रम का करावे सत्य सत्य न येऊ आम्ही. ऐसे बोलता वचन वीरा आले गृहा लागून चिंतातूर होऊन स्थिर बैसले. निंदक म्हणती एकमेकांसी अन्नाची गती होईल कैसी ते पाहू आम्ही दृष्टीसी कोण येथे जेवील. 400 पात्रांचा अन्नोदय कैसा होईल याचा लय व्यर्थ धरिले हरिपाय विघ्न ओढविले. विठ्ठल छंद सोडून देईल भोजन करू आम्ही सकल. ऐसे निंदक बोलती बोल वीरा लागी येऊनी अन्न व्यर्थ नास करणे हे अयोग्य तुम्हा लागून सोडा छंद वेगी जाण तरी बरे तुमचे. स्वधर्म रक्षण हे चिहित वीरशैवांसी हे अनुचित विचार करून चित्तात सोडून या द्यावे. ऐसे बोध करी वीरासी जंगम येऊनी परदेशी सोडी सोडी ऋषिकेशी धरी शिव पाय तू. छंद सोडी विठ्ठलाचा नाम उच्चारी शिव वाचा तरीच बरवा तुमचा परमार्थ. ऐसे ऐकून या वाणी वीरा बोले जंगमा लागुनी माझी विनंती तुमचे चरणी लक्ष देऊन ऐकावे. तुम्ही बोधिता आम्हा लागी छंद सोडा पांडुरंगी याचे महात्म असे जगी सांगतो ऐका. अनादि सिद्ध विठ्ठल मूर्ती परात्पर परम ज्योती हरिहर नित्य चिंतेती या मूर्ती लागी हरिहरांचे चिंतन ते उभे पंढरी जाण. भक्त पुंडलिका कारण सदा तिष्ठते द्वारी कर ठेवूनी कटावरी उभी असे मूर्ती गोजिरी दर्शन मात्रे मुक्त करी निज भक्ता लागोनी. पंढरी तीर्थ सर्वात थोर काशी अयोध्या कांतीपूर मथुरा गया गोमती सागर सरी न पावे याची. सकळ तीर्थी मोक्ष नसे भिवरा तिरी मोक्ष असे तेथे परमात्मा वसतसे मध्ये पुंडलिक. विठ्ठल मूर्ती कैसी जाण तरी 24 मूर्तीच उद्धारण शिवसहस्र नामासी हे स्थान हरहरी चिंतिती. सकल देवांचे परदैवत विठ्ठल माझे पूर्ण भरित सदाशिवा निज ठेवा ठेवीत 25-24 वेगळा 25-24ची खूण जो जाणेल तोच पूर्ण इतरा न चुके जन्म मरण सत्य सत्य जाणपा. या मूर्तीचे शोध करिता मुनेश्वर तप आचरत योगाधिक योगी अभ्यासित प्राप्त होणे कारणे. इंद्र चंद्र 33 कोटी या कारणे करीती आटाआटी तया नाही भेटी ते उभे पंढरिये. मोक्ष पंढरीत असे इतर स्थळी न दिसे
हे ज्ञानवान जाणतसे गुरुगम्य जे. जो गुरुस शरण गेला तोची पंढरीत मोक्ष पावला. 25-24 वेगळा केला तयासीच पावे. जया नाही याची खूण तो पाहो सकळ शास्त्र जाण. ते अंधवत आवघे पाहण आत्मज्ञाना वाचुनी. ऐसे वीरा सर्वासी सांगत परी मना नये याचा हेत. अंधासी आरसा दावित कैसे रूप पाहावे. बहिरियासी गायन कळा केलिया होय निर्फळा. मुक्यासी देता शर्करा गोळा सांगता नये त्यासी. तैसे अज्ञानासी ज्ञान सांगता ते नये त्याची या चित्ता. खडकावरी पर्जन्य पडता ओल कैसी राहिल. वेडियासी वस्त्र दिले उपभोगासी नाही आले. तैसे अज्ञानासी उपबोधिले व्यर्थ गेले पै. वीरा बोध केले सर्वांसी ते नये त्यांचे मनासी. व्यर्थ वटवट न करी आम्हापासी आम्ही जाऊ सर्व. ऐसे बोलनिया जाण जंगम गेले आश्रमा लागून. पाक तयार होऊन 2 प्रहर झाले. वीरा लावूनी नेत्रपाती लक्ष लावूनी विठ्ठलमूर्ती. आठवीतसे हृदय चित्ती ब्रह्मानंदे डोलत. ऐसे होता 1 प्रहर तो काय वर्तला चमत्कार. 300 मूर्ती भगवे अंगावर वस्त्र पै. ग्रामामध्ये प्रवेशोनी पुसती सर्वा लागुनी. वीरा घर कोणास्थानी दाविजे आम्हासी. शिव शिव उच्चार करीत आले असे जंगम विरक्त. भोजन घाली आम्हा त्वरित जाणे असे पुढे आम्हा. जावोनी सांगती वीरासी आश्चर्य असे या समयासी. जंगम आले अनायासी 300 पै. ऐसे ऐकता वचन वीरा आले बाहेर जाण. चरणावरी मस्तक ठेवून अतिप्रीती विनवी. कवण ठाव कवण आश्रम जाणे असे कवण धाम. स्नान शिवपूजा नित्यनेम सारोनिया यावे. आम्ही राहतो सिंगनापुरी आम्हा जाणे श्रीशैलगिरी. भोजन घाली झडकरी जाणे त्वरा असे. नित्यनेम सारोनी पाही आम्ही आलो लवलाही. भोजन घालूनी दक्षिणा देई उशीर न करावे. ऐसे बोलता वचनोक्ती आनंद न माये वीरा चित्ती. बैसविले जंगम पंगती स्वहस्ते वीरा वाढीत असे. जंगम जेऊनी तृप्त झाले वीरा दक्षिणा ते दिधले. तुची शिवभक्त ऐसे बोलले मग निघाले तेथून. ग्राममंडळी विचार करी मनासी. शिक्षा लावावे जंगमासी. महाराष्ट्र देश रहिवासी आमचे व्रत भंगविले. जंगम गेले ग्रामाबाहेर बोलावू पाठविले सत्वर. 5 जण केले मोकरर आणा जंगमासी. निघाले पंचग्रामवासी बोलाविती जंगमासी. ते गेले अर्धकोशी पूर्व मार्गे. त्यांचे मागे ग्रामस्थ जात उभा उभा ऐसे म्हणत. जंगम न दिसे अरण्यात आश्चर्य वाटले. परतून आले ग्रामवासी वर्तमान सांगती सर्वांसी. जंगम न दिसे नेत्रेसी अदृश्य झाले महीवरी. सर्वांचा गळाला अभिमान मग आले वीरासी शरण. शिवप्रसाद आम्हा देऊन उच्छेद न करावे. वीरासी दुःख वाटले नेत्री अश्रू लोटले. आम्हासाठी कष्टविले जगदबंधूशी. नाही भक्ती नाही ज्ञान मूर्ख असे अज्ञान. मजसाठी जीवन कष्ट तुम्हा पडले. धरोनी जंगम रूपासी आश्रमा आला ऋषिकेशी. कष्टविले म्या तुझसी माझे जिणे व्यर्थ. ऐसे स्तवन करोन 16 अभंग केले जाण. उघडिले नेत्रपाती जाण तव उभे ग्रामस्थ. जंगम पाहुनी ग्रामस्थ वीराचरणी मस्तक ठेवित. घालूनी आसन त्वरित भोजन त्यासी घातले. मग आले महानाड मंडळी प्रसाद घेतले आनंद कल्लोळी. आश्चर्य करीती वेळोवेळी धन्य धन्य अवतार. भक्त कार्या लागी कार्य करी भक्त प्रसंगी. उत्तमोत्तम 8वी अंगी भक्ती प्रेमे भुलला. देवपण विसरे देव प्रेमासाठी धावे माधव. चला चला भक्ती भावे म्हणूनिया. भक्तगृही क्रीडा करी भक्त आज्ञा पाळी हरी.
भक्तवचन निर्धारी सत्य करीतो. सर्व भोजन करूनी गेले, वीरा भोजना बैसले. सहपंक्ती विठ्ठल आले, ब्रह्मानंद उचंबळत. भोजन करूनिया जाण, वीरा करीतसे भजन. वीरा जाईल पंढरी लागून, ते कथा पुढिले अध्यायी. मल्ला विनवी श्रोतियांसी, कृपा करा मज दीनासी. मी बोलिलो मूढमतीसी, अंगीकारावे. इति श्री गुरुवीर लीलामृत. ऐकताच होय पवित्र, मोक्षकाम होय तृप्त. 11वा गोढा. अध्याय 11वा समाप्त. सच्चिदानंद समर्थ सद्गुरु श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज की जय.